स्वराज कॅप्टन कृपया आमच्या स्टेज जवळ यायचं आहे. स्वराज कॅप्टन आज दिवसभरामध्ये आपण देशावरतील हे सर्व गीतं आपण DJ ॲशली यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत नक्कीच, कारण की आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण जगभरामध्ये आपण पाहतोय 76वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातोय आणि त्याचंच औचित्य साधून आपण मात्र ही भव्यदिव्य स्पर्धा आयोजित केली आहे संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने. नक्कीच आजचा दिवस प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. आपला देशाचा मान सन्मान वाढवणारा दिवस म्हणजेच देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जाणारा 26 जानेवारी हा दिवस आपण पाहतोय. अनेक हुतात्म्यांनी ह्या देशाच्या तिरंग्यासाठी आपलं बलिदान दिलं आणि त्यानंतर मात्र आपल्या देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर मात्र आपण जगामध्ये इतकी चांगली प्रगती केली की देशभरामध्ये भारत या देशाचं हिंदुस्थान, भारत, इंडिया अशा अनेक नावाने मात्र संबोधलं जातं. तोच अखंड हिंदुस्थान म्हणून ओळखला जाणारा भारत देश, जिथे सर्व धर्मभाव समान मानलं जातं, तोच भारत देश आपण आजच्या दिवसामध्ये पूर्ण देशभरामध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपणास पाहायला मिळतोय. आन का है कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमि की शान का है, कुछ नशा मातृभूमि की शान का है. हम लहराएंगे यह तिरंगा जगह जगह, हम लहराएंगे ये तिरंगा जगह जगह. नशा है हिंदुस्तान की शान का है, नशा है हिंदुस्तान की शान है. कारण की यस थोड्याच वेळात आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत आणि पहिली मॅच आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला आहे स्वराज्य तर दुसऱ्या बाजूला आहे संघर्ष प्रतिष्ठान. स्वराज्य या संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. पाहूया 5 षटकांची ही मॅच. संघर्ष प्रतिष्ठान ह्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि आता टीम म्हणून देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कशी मॅच रंगणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर विनंती आहे संघर्ष प्रतिष्ठान आपण स्कोररसाठी एकाला पाठवायचं आहे जो स्कोरिंग करू शकतो. आणि स्कोरिंगचं बुक देखील नाही आहे इथे. काय करू बोलू काय. त्याचबरोबर शुभम लाड यांचं इथं आगमन होत आहे तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर स्वराज्य आपला एक 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, कारण की तुमच्या सर्वांची खेळाडूंची नावं आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
चला लगेच या 12 खेळाडू. चला येस आमचे ते आहेत स्कोरर, त्यांना सगळ्यांची नावं माहिती आहेत कारण की हे लोकल भाग लोकल हाफ आहे आणि सर्व एकमेकांना नक्कीच ओळखून आहेत, त्यामुळे सर्वांची नावं त्यांना माहिती असणार यात मात्र शंका नाही आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 5 षटकांची ही मॅच. 3 षटकं आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तर 2 षटकं तुम्हाला दहीसर एंड कडून हाताळायची आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज संतोष याला मात्र गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. तर बॅटिंग करण्यासाठी संघर्ष प्रतिष्ठान संघाकडून यावेळेला कुटप्पाचा बॉल पहिलाच क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, कोणतीही चुकी नाही. आल्या आल्या मात्र संतोष यांनी मात्र मोठी विकेट घेतली आहे. बॅट्समन आउट. बॅटर आपण पाहू शकतो मैदानामध्ये दाखल होत आहेत प्रमोद. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतील. त्यांच्या नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो निकेश. कालच्या दिवसामध्ये ज्याने गुणलेखकाची भूमिका बजावली त्या निकेश चौधरी यांना आपण पाहू शकतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. पाहूयात कशा पद्धतीने खेळ करतील आजच्या दिवसामध्ये. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती प्रमोद यांना आपण बॅटिंग करण्यासाठी प्रमोद यांना पाहतोय तर संतोष गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. यावेळेला पहिला चेंडू समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊन द ग्राउंड उडवलाय, चेंडूला पाठवलाय थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 5 या धावसंख्येवरती. 1 गडी 5. संतोष पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असे मात्र 2 क्षेत्ररक्षक सजवलेत संतोष यांनी. आता मात्र निकेश चौधरी आले स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मात्र अर्ध्या बॅटने खेळले, चांगला फटका आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळतात. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेतली जाईल का? आणि हो तिथे तिसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आणि इथे काय होतंय? बचावलेत. असं वाटलं होतं की तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये निकेश बाद होतील का, परंतु उशिरा थ्रो पाहायला मिळतोय. पंच सांगतायत की फलंदाज सेफली पॉपिंग क्रीज मध्ये आले आहेत, त्या कारणामुळे फलंदाजाला नॉट आउट दिलं गेलंय. 3 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे ह्या षटकातील. स्ट्रायकिंग मध्ये आता प्रमोद, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय,
तेच प्रमोद स्ट्रायकिंग एंडवरती सामना करतील संतोष यांचा. यावेळेला अतिशय धीम्या गतीने टाकला प्रयत्न, गच्चा क्षेत्ररक्षण, त्याचा मिळतोय पुरेपूर फायदा. क्षेत्ररक्षक चेंडूला बीट करेल का? नाही. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ह्या षटकातील दुसरा दरम्यान पुन्हा एकदा संतोष यांना आपण पाहतोय. यावेळेला सफल होऊन खेळायचा प्रयत्न, दांडी 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 गुल. प्रमोद बॅक टू द पवेलियन. मिळणार. सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु विकेट देखील गेल्या आहेत त्या संघर्ष प्रतिष्ठान या संघाच्या. परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होता श्रीकांत यादव. आपण पाहू शकतोय मैदानामध्ये दाखल झालेत. पाहूयात श्रीकांत यादव आणि निकेश चौधरी अशी ही जोडी आता आपल्या संघासाठी कशा पद्धतीने खेळ करेल आता, कारण की थोडंसं सावरून खेळावं लागेल. कारण की 2 विकेट गेल्या आहेत. कुठे ना कुठे ही पार्टनरशिप आहे ती बिल्डअप करावी लागेल. एकेरी दुहेरी धावा घेऊन धावसंख्या पुढे सरकवण्याचं काम देखील करावं लागेल आणि विकेट देखील वाचवावी लागेल. पाहूयात कशा पद्धतीने खेळ दोन्ही बॅटर यांच्या माध्यमातून केला जातोय. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी दिलीप आलेत स्वराज्य 11 या संघाकडून. पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी करतील दिलीप. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ ग्रामीण गटातून मात्र फ्रेंड्स 11 या संघाने काय धडक मारली आहे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला आणि ते मात्र फायनलमध्ये धडाक्यामध्ये आपल्या संघाचं नाव नोंदणी मात्र कालच्या दिवसामध्ये केली त्या संघाने. पाहूयात आजच्या दिवसामध्ये ह्या लोकल हाफमधून कोणता संघ फायनलमध्ये धडाक्यात एंट्री करतोय. पाहूयात दिलीप पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. यावेळेला पहिला चेंडू लो फुल टॉस, त्याला मात्र दिशा दिली आहे ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने मात्र चेंडूवरती येत आहेत आणि चेंडूची फेकी करताना देखील पाहायला मिळत आहेत. 2 धावा, 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 14 या धावसंख्येवरती. निकेश यांना आपण पाहू शकतोय चांगली बॅटिंग दाखवतायत. दमखम आहे या बॅटरकडे, चांगली बॅटिंग दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातोय. पाहूयात एक चांगला खेळ करावा लागेल निकेश यांना आपल्या संघासाठी. दरम्यान दिलीप यावेळेला ऑफस्टम्पच्या बराच बाहेर टाकलाय, सोडून दिलाय चेंडूला. पंच 2 हात समांतर करतायत कारण की ही धावा अवांतर आहे. अतिरिक्त धावा ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते 15 या धावसंख्येवरती. यावेळेला लो फुलटा चेंडू होता ऑन साइडला तर खेळले डीप मध्ये मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुरून थ्रो होईल तोवर मात्र 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते.
त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावर योगेश सरांचं देखील इथे आगमन होतंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये आम्हाला योगेश यांच्याबद्दल खूप काही माहिती पडलं. क्रिकेट म्हणजे काय हे जर कोणाला जर शिकायचं असेल ना तर त्याने योगेशला येऊन मिळायचं आहे. कारण की क्रिकेट खेळण्याचा जेवढा आनंद नाही आहे ना मित्रांनो, तेवढा क्रिकेट दुसरा खेळण्यासाठी जेवढे प्रयत्न करतात ना योगेश, ते मात्र खूप महत्त्वाचं असतं. सकाळी 4:30 वाजता येऊन प्रत्येक संघासाठी इथे विकेट पकडणं आणि स्वतः क्रिकेट न खेळणं याच्यामध्ये मित्रांनो खूप मोठा डिस्टन्स आहे, अंतर आहे. आणि ते आपण योगला यांच्याकडून आपण पाहू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा योगला तुम्हाला देखील. दरम्यान यावेळेला फुलटा चेंडू होता ऑन साइडला, तर खेळ चांगला प्रयत्न तिथे ऑन साइडला करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा कुठे ना कुठे आपल्या संघासाठी अडवल्या आहेत असं देखील म्हणायला काही हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 19. स्वराज्य प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेला शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चांगला चेंडू दिलीप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला इनसाइड आउट होण्याचा प्रयत्न, बीड ऑफचे क्षेत्ररक्षक करतात चुकी आणि चुकीला माफी नाही. इथे मात्र जेल सुटलाय. निकेश चौधरी यांना मात्र जीवदान मिळालंय. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. शेवटचा बॉल अजूनही येणं शेष. 1 to go. एक वाईड आहे. पहिले 2 वाईड, नंतर 2, नंतर परत 2.1. तब्बल 5 चेंडू झालेत. एकच वाईड आहे. 2 डॉट. आप स्कोरिंग कर रहे हो क्या ऑनलाइन? कितना बॉल हुआ? 5 हुआ है. दोन्हीही स्कोरर ऑनलाईन मात्र इथे पाहायला मिळत आहेत. थोडीशी काय चुकी झाली पाहूयात. एक बॉल लिखा नहीं क्या दोनों में? क्या हुआ? डॉट था क्या? अरे हाँ मगाशी एक प्ले ऑफ स्टंपच्या बाहेरून गेला ना बॉल तो. दरम्यान षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 2 गडी बाद 20. 10च्या सरासरीने बॅटिंग करतोय संघर्ष प्रतिष्ठान हा संघ. श्रीकांत यादव यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र सामना करताना. येस, बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे. पंच सांगतायत की बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय फलंदाजांकडून. पाहूयात या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल, कारण की 3 क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्डच्या बाहेर इथे सजवले जातील. आपण पाहू शकतो एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ असे मात्र 2-3 क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करण्यासाठी सजवले गेलेत. कव्हर सीझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो आता. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती राकेश आलेत. पाहूयात राकेश कशा पद्धतीने खेळ करतील. चांगला खेळ दोन्ही टीमच्या संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान राकेश यावेळेला मात्र बॅटचा फ्लो अतिशय वेगाने केला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न श्रीकांत यादव यांना आपण पाहतोय डेंजर एंड कडे होते आणि लगेचच पाहिलं की अतिशय चेंडू दूरवरती आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकवत आहेत 22 या धावसंख्येवरती. दरम्यान बॅटर आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा निकेश स्ट्रायकिंग एंड वरती आलेत.
दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत त्यांच्या गोलंदाजी मार्कवरती. सकाळच्या सत्रातील ही पहिली मॅच आपण पाहतोय. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत, परंतु बॅट मध्ये अतिशय वेगामध्ये जरूर फिरवली होती, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकत नाहीये. प्रयत्न करतायत निकेश, परंतु प्रयत्नांना थोडंसं यश येत नाहीये. प्रॉपर टायमिंग आणि ताकद जेव्हा गोष्टीचा मिलन होतो ना मित्रांनो, तेव्हा मात्र एक मोठा फटका आपणास येताना पाहायला मिळतो. पाहूयात निकेश काय करतायत. यावेळेला अतिशय वेगाने मारण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. गोलंदाज राकेश यांना 25 धावा. बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे आणि त्याच कारणामुळे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय निकेश यांच्याकडून. दरम्यान श्रीकांत यादव यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तिथे मात्र चेंडू स्लो होताना पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेणार नाहीयेत कारण की चुकी थ्रो मात्र अचूक पाहायला मिळतोय. 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 27 धावा धावफलकावरती. बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे. थोडेसे आगळे वेगळे जरी देखील फटके खेळावे लागतील मैदानामध्ये निकेश यांना. पाहूयात. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु तिथे मात्र होते चुकी. निकेश यांना तब्बल दुसरं जीवदान मिळतंय आणि तिथे 2 धावा देखील पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 29. आता मात्र थोडेसे थकलेले पाहायला मिळतील निकेश, कारण की कुठे ना कुठे ज्या धावा घेत आहेत परिणामी तिथे थोडेसे थकलेत. शूज कृपया आपण द्यायचे आहेत. मला वाटतं शूज थोडे डॅमेज होताना पाहायला मिळत आहेत निकेश यांचे. दरम्यान आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान आयोजित 76वा प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त औचित्य साधून ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दिवस याच मैदानावरील सर्व संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यामधले हे 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूला स्वराज्य 11 तर दुसऱ्या बाजूला संघर्ष प्रतिष्ठान. दोन्हीही नावं जर पाहायला गेलो ना मित्रांनो, तर हिंदू धर्माचे प्रतीक मानलं जाणारे हे दोन्ही नाव आपण पाहतोय. संघर्ष प्रतिष्ठान आणि स्वराज्य. आपण पाहू शकतो की भारताचे तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मात्र स्वराज्य स्थापनेसाठी खूप मेहनत घेऊन मात्र हे अखंड हिंदुस्थानामध्ये स्वराज्य स्थापन केलं आणि त्यानंतर मात्र आपल्या हिंदू धर्माला एक चांगलं स्थान आपल्याला मिळालं. दरम्यान पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पंच सांगतात पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. थोडंसं षटक लांबलेलं पाहायला मिळतंय कारण की तब्बल 2 चेंडू आतापर्यंत यांनी वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळलेत. धावसंख्या जर पाहायला गेलो तर 30 ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे. पाहूयात ह्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मोठा फटका येईल का. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने तर खेळलेत. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु तिथे खेळला जातोय फुटबॉल. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार.
पाहू शकतोय. दरम्यान टीम मीटिंग करू नका. 25 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला 5 षटकांसाठी. तुम्ही याच विभागातील सर्व संघ आहात आणि तुम्हाला इथले नियम नक्कीच माहिती आहेत, मला सांगण्याची गरज नाहीये, तरी देखील मी तुम्हाला सांगतोय. 5 षटकांची मॅच असणार आहे आणि 25 मिनिटाचा अवधी. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर तसं झालं नाही तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला 5 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर मधील एका खेळाडूला 30 यार्डमध्ये आणावं लागेल. म्हणजेच 4 खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या सर्कलमध्ये बाहेर लावावे लागतील 5व्या षटकामध्ये पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. कृपया याची दक्षता घ्यायची आहे. दरम्यान 4थं षटक मार्गस्थ. पाहूयात गोलंदाजी मार्कवरती कोण आलेत. आशिष यादव आलेत. पाहूयात सामना करतील बऱ्याच वेळानंतर श्रीकांत यादव स्ट्रायकिंग एंडला आलेत. संघ बांधणी करणार जी यांच्याकडून केली जाते ते श्रीकांत यादव यांना आपण पाहू शकतोय. या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने. दरम्यान पाहूयात कशा पद्धतीने ही मॅच रंगणार आहे. संघ स्वराज्य 11 विरुद्ध संघर्ष प्रतिष्ठान, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. आशिष यादव गोलंदाजीसाठी. पाहूयात काय करतील आपल्या संघासाठी. यावेळेला आकुटापाचा बॉल होता, अतिशय वेगाने शरीराचा वेध घेतोय, परंतु तिथे मात्र एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र तिथे धावा ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. चांगला भरणा असलेला बॅटिंगचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान. अजून आनंद कदम देखील येणं बाकी आहेत, त्याचबरोबर किरण असतील, असे अनेक दिग्गज खेळाडू, दीपक यांचा देखील आम्ही उल्लेख करू की असे अनेक खेळाडू बाकी आहेत जे मैदानामध्ये येऊन चौकार षटकार लगावू शकतात, परंतु इथे स्पीडअप करावा लागेल. 60 ते 65 धावा लावाव्या लागतील धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात आशिष यादव. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. 30 यार्ड सर्कलचे क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने स्वतःला झोकून देत आहेत, पडतायत, परंतु चेंडूला फेकी देखील करतायत. हे क्रिकेट आहे. आपल्या संघासाठी कुठे ना कुठे धावा रोखायच्या, एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट होऊ द्यायचं नाही आणि ते प्रयत्न करताना स्वराज्य 11 याला संघाला आपण वारंवार पाहतोय. प्रयत्न केले जात आहेत क्षेत्ररक्षकाकडून आणि चांगली साथ गोलंदाजाला देताना पाहायला देखील मिळत आहे क्षेत्ररक्षक. यावेळेला आकुटाबाचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, डीप मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणार यात मात्र शंका नाहीये आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येमध्ये. 39 ऑन बोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॅटिंग करत असताना संघर्ष प्रतिष्ठान हा संघ. यावेळेला शफल होऊन गेल्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते व्यस्त आणि पकडला जातोय झेल. निकेश चौधरी यांचा संपलाय खेळ. बॅट्समॅन आउट. शैलेश नवीन बॅटर आलेत, आल्या मात्र आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, तिसरी धावेचा प्रयत्न होता आणि थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळाला होता, परंतु शैलेश लाड मात्र तयार नव्हते. श्रीकांत यादव यांच्याकडून मात्र प्रयत्न केला गेला होता तिसरी धावेचा, परंतु शैलेश सांगतायत की नाही, मी रेडी नाही आहे. दरम्यान तिथे 2 धाव कंप्लीट करतायत आशिष यादव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. या ओव्हर मधील दुसरा गडी गारद करतायत आशिष यादव. शैलेश लाड यांची खेळी इथे समाप्त होताना पाहायला मिळते.
ते दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावेनेशी धावसंख्या पुढे सरकवली जाते ती तब्बल 42 धाव्यांवरती. श्रीकांत यादव 43 धावा धावफलकावरती, गोलंदाजी मार्कवरती आहे समाधान. यावेळेला लेगेसीच्या बराच बाहेर पंच पाहत आहेत, सांगतात की वाईट बॉल आहे. धावसंख्या पुढे सरकते 44 धावांवरती. दरम्यान यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील तिथे घेतली जाते. कलेक्शन जर केलं असतं तर नक्कीच श्रीकांत यादव यांची खेळी समाप्त होऊ शकली असती, परंतु इथे मात्र चेंडू कलेक्ट करू शकले नाहीत यष्टीरक्षक. दरम्यान 2 धाव तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. 46 धावा धावफलकावरती. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आम्ही पाहिला नाही आहे. षटकाराच्या माध्यमातून चौकार जरूर आलेत, परंतु षटकार देखील लगावा लागेल. दमखम आहे ह्या दोन्ही बॅटरकडे मोठे फटके लगावण्याची, परंतु तो दमखम इथे दाखवावा लागेल. धावसंख्या पाहायला मिळते 46 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील शेवटचं षटक मार्गस्थ पाहतोय आपण. यावेळेला देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते 47 धावांवरती. 47. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळत आहे. चेंडू जाऊन विसावतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 55 ते 60 धावांपर्यंत मजल मारावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. एक धाव तर घेतली जाते. पंच लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धावा दर्शवत आहेत. एक धावसंख्या पुढे सरकते 48 धावा धावफलकावरती. रुपेश मैदानामध्ये दाखल आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. पाहूया 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंवरती जर 2 मोठे फटके आले तर मात्र एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करू शकतो संघर्ष प्रतिष्ठान हा संघ. यावेळेला शफलून खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत आणि मात्र तिथे झेल सुटतोय. दिलीप यांच्याकडून मात्र हा झेल सुटताना पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावा ऍड होतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 50 धावा धावफलकावरती. एक मोठा फटक्याची गरज, शेवटचा बॉल, तो मोठा फटका येईल का पाहूयात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. दरम्यान शेवटचा बॉल, समाधान टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र पूर्ण ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. आपण पाहू शकतोय डीप स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. यावेळेला कुटापाचा बॉल, त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. रुपेश देखील बाद होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 5 इथे समाप्त होत आहेत आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 5 गडी बाद 50 धावा जिंकण्यासाठी. 51 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे स्वराज्य 11 या संघाला जिंकण्यासाठी. पाहूयात दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत जोडले जाऊ. तोपर्यंत ऐकूयात आमचे डीजे ॲशली यांच्या डीजे मधून एक मधुर संगीत. ओळखू डीजे.
दरम्यान आपण सेकंड मॅचचा कॉल करतोय. नाणेफेकीचा टॉस करूया. सुपर बॉयचे कर्णधार इथे आलेले आहेत. त्याचबरोबर न्यू स्टार आपले देखील. चला कर्णधार लगेच या. न्यू स्टार संघाचे सुपर बॉयज विरुद्ध न्यू स्टार अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कॉल होतोय. पाहूयात नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने झुकतोय. एस बॉलिंग करणारा हा समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. सुपर बॉयज संघ बॉलिंग करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सुपर बॉयज संघाला? 40. एस कमीत कमी 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे ते न्यू स्टार संघाकडून. पाहूयात कशा पद्धतीने ही मॅच रंगेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्याचबरोबर सुपर बॉयज संघाला आता आपण नाणेफेक हारल्यात. जर जिंकला असतात तर काय केलं असतं? तर फिल्डिंग घेतला असता. परंतु आता बॅटिंग करायची आहे. समोरचा संघ सांगतोय की तुम्हाला 40 धावांपर्यंत आम्ही रोखणार आहात. तर किती धावांपर्यंत तुमचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? तर 40 प्लस करू. 50 यस. जर मैदानाचा जर उल्लेख करायला गेलो 360 मैदान आहे. तर मला तर असं वाटतं कमीत कमी इथे 50 ते 55 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. कमीत कमी 50 ते 55 धावा तुम्हाला धावफलकावरती लगाव्या लागतील. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? यस सर, करूया. असे कोणते फलंदाज असतील जे 50 ते 55 धावांपर्यंत तुमची मजल मारून देतील? सर लक्की आहे, विशाल आहे, आर्यन आहे. म्हणजे एक चांगली मॅच पाहायला मिळणार अशी अपेक्षा ठेवू शकतो आम्ही. येस सर, थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट दोन्ही टीम. दरम्यान चालू असलेली मॅच आपण पाहतोय. स्वराज्य 11 विरुद्ध संघर्ष प्रतिष्ठान अशी ही मॅच रंगतीये मैदानामध्ये. तब्बल 5 षटकांमध्ये 51 धावांचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे स्वराज्य 11 या संघाला. पाहूयात तो कशा पद्धतीने पूर्ण करतायत, तर कशा पद्धतीने डिफेंड केल्या जात आहेत संघर्ष प्रतिष्ठान या संघाकडून. पहिलं षटक आपण पाहतोय. धावा धावफलकावरती आहेत त्या 1 गडी बाद 5. यावेळेला फुल टॉस. त्याच्यावरती मात्र हल्ला केलाय आडव्या बॅटने. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी येतोय चौकार. फायदा घेत असताना पाहायला मिळत आहेत आशिष यादव. फुलटॉसला माफी नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा तोसा चेंडू हाताळला जातो ना त्याच्यावरती मोठा प्रहार केला जातो. हे आपण वारंवार सातत्याने पाहिलंय. दरम्यान तसाच चेंडू इथे पाहायला मिळाला आणि फक्त त्याला दिशा दिली. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळाले ते आशिष. यावेळी देखील चांगला चेंडू आहे. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकअप केलं जात आहे. थोडेसे फंबल जरूर झाले होते परंतु तिथे एक धाव कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. 1-0 10 म्हणजेच क्रिकेटचा देव आपण ज्यांना मानतो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 1010 आणि 10 हा जर्सी क्रमांक जर उल्लेख करायला गेलो मित्रांनो सचिन सरांचा तर त्यामागील खूप मोठा इतिहास आहे. जर पाहायला गेलो तर सरांचा जर्सी क्रमांक 99 होता. तब्बल 17 वेळा ते 99 या धावसंख्येवरती आउट झाले. त्यानंतर मात्र त्यांनी आपला जर्सी क्रमांक बदलला आणि त्यानंतर मात्र तो 10 हा जर्सी क्रमांक आपल्याला
पाहायला मिळाला आणि ICC रँकिंगमधून जेव्हा सर रिटायर झाले त्यानंतर मात्र ती BCCIने ती जर्सी मात्र निवृत्त केली आणि 10 अंक देखील BCCIने घालवला. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आनंद कदम खास ठाण्यावरून मात्र इथे खेळण्यासाठी येताना पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील पाहूयात. आपल्या संघासाठी 51 धावांचं टार्गेट करतोय कंप्लीट स्वराज्य 11 हा संघ. पाहूयात यावेळेला फुल टॉस, त्याच्यावरती मात्र पुन्हा एकदा आक्रमण करताना पाहायला मिळतात. ऑन साइडला चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा. तो इथून देखील कमबॅक करावा लागेल. आनंद यांच्याकडे क्षमता आहे चांगलं गोलंदाजी करण्याची, ती क्षमता इथे दर्शवावी लागेल. आशिष यादव चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग रिजन मध्ये, परंतु तिथे काय होतंय झेल सुटतोय आणि झेल देखील सुटतोय आणि चेंडू देखील जातोय सीमारेषा पार. येतोय 4-4. धावसंख्या झटपट पुढे सरकते. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार. पकडो कॅच जीतो मॅच हे गुणसूत्र ज्याला समजतं ना मित्रांनो, तो क्रिकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तिथे झेल सुटतोय कोणाचा, तर आशिष यादव यांचा. पाहूयात यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढले. चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत. एक धाव तर कंप्लीट करतायत, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येताना पाहायला मिळालेत. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती 19 धावांवरती. 21 चेंडूंमध्ये आवश्यकता आहेत अजूनही 32 धावांची. कमबॅक करावा लागेल आनंद कदम यांना. आशिष यादव आणि विकास यांची जोडी आहे ती कुठे ना कुठे थांबवावी लागेल, विकेट घ्यावी लागेल गोलंदाजांना. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विकास यांना. पाहूयात विकास काय करतात आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज आनंद कदम यांना आपण पाहतोय. चांगली चेंडू हाताळताना पाहायला मिळाले. पाहिलं होतं की फलंदाज थोडं सफल झालेत आणि परिणामी बरोबर बॅट आणि पायाच्या खालीच मत चेंडू टाकताना पाहायला मिळाले. चांगले कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत आनंद कदम. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला अतिशय खोलात टाकलाय ऑन साइडला, परंतु तिथे मात्र एक चांगला झेल पकडलाय. उलट दिशेने जाता असताना विकास यांची खेळी इथे समाप्त पाहायला मिळते. धक्का क्रमांक 2, बॅट्समन आउट. बाद 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर रिंकेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. पाहूयात रिंकेश काय करतील आपल्या संघासाठी. दरम्यान शेवटचा बॉल आनंद कदम याने मात्र इथे विकेट मिळवून दिली आहे. शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे या षटकातील. पाहूयात कशा पद्धतीने हा चेंडू हाताळतील. दरम्यान अजूनही आवश्यकता आहे ती 19 चेंडू 32 धावांची स्वराज्य 11 या संघाला जिंकण्यासाठी.
समीकरण इक्वेशन आपण पाहू शकतोय धावफलकावरती. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र रिव्हर्स फटका तर चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळतात. फेकी देखील चांगली आहे, परंतु तिथे एक धाव घेताना पाहायला मिळत आहेत. आणि कुठे ना कुठे थोडेसे नाराज जरूर असतील बॅटर, कारण की हा 2 धावा देणारा फटका होता. जर आपण संघर्ष प्रतिष्ठान संघाला पाहायला गेलो तर प्रत्येक चेंडूवरती त्यांनी 2-2 धावा घेतल्यात. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये वारंवार त्यांनी कन्वर्ट केलं, परंतु इथे मात्र हा 2 धावांचा फटका होता. मला समजलं नाही की हा 1 धावा इथे का घेतली गेली, परंतु 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20 धावा धावफलकावरती. म्हणजेच सरासरीचा विचार केला ना प्रतिषटकाचा तर 10च्या सरासरीने बॅटिंग करतोय. बॅटिंग करणारा संघ आवश्यकता आहे ती 18 चेंडू 31 धावा. रिक्वायर रन रेट विचार करायला गेलो 10.50च्या सरासरीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात त्या पूर्ण करतील का. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती प्रमोद शेलार यांना मात्र पाचारण केलं गेलंय. एक चांगल्या षटकाची अपेक्षा असेल कर्णधाराला आणि कुठे ना कुठे चांगलं षटक हाताळावं लागेल. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो श्रीकांत यादव या संघाची पूर्ण बांधणी केली आहे आणि क्षेत्ररक्षण देखील सजवताना देखील पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो डीप स्क्वेअर लेग, एक मिड ऑन, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ असे 5 क्षेत्ररक्षक मात्र इथे सजवले गेलेत. दरम्यान डीप स्क्वेअर लेग रिझनला मात्र आतमध्ये आणलं जात आहे. डीप पॉइंट्स मध्ये आपण पाहू शकतोय एक खेळाडू सज्ज आहे. येस बॅटिंग पॉवर प्ले आहे का पंच. येस बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, त्या कारणामुळे 3 खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावावे लागतील. आता आपण जी रचना आहे ती पाहू शकतो. एक डीप मिड ऑन, एक लॉंग ऑन आणि एक डीप पॉइंट असे 3 क्षेत्ररक्षक मात्र इथे सजवले गेलेत. दरम्यान पाहूयात प्रमोद शेलार कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. थोडासा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला मात्र थोडासा वाईड आणला जातोय कवच रिझन मध्ये. दरम्यान थोडस उशीर होतोय, विनंती असेल. प्रमोद शेलार गोलंदाजीसाठी. यावेळेला पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ रिजन मधून, एक धाव तर कंप्लीट करतायत. दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावा देखील तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका होता. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, 30 सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं बॅकअप केलं गेलं. यावेळेला कुठेपणा बॉल, त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न असेल का, नाही. अतिशय चपळतेने मात्र 3 खेळाडू एक चेंडू पकडण्यासाठी येताना पाहायला मिळाले, परंतु तिथे एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागतंय. स्ट्रायकिंग वरती मात्र आशिष यादव येतील. आता आक्रमण होणार यात मात्र शंका नाहीये, कारण की आशिष यादव यांची बॅट बोलतीये. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत वैयक्तिक 14 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात ह्या पॉवर प्लेचा, बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा कशा पद्धतीने घेतील आणि त्यांचा सामना कशा पद्धतीने प्रमोद शेलार करतील. पाहूयात ह्या चेंडूवरती. यावेळेला चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे प्रमोद यांची. वारंवार अचूक टप्प्यावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात आणि आता देखील शरीरापासून थोडासा दूरवर नेण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि डॉट बॉल. यावेळेला इनसाइड आउट खेळाचा फटका होता. चेंडू हवेमध्ये, कोणतीही चुकी होणार नाहीये. आशिष यादव यांची खेळी इथे समाप्त होताना पाहायला मिळते. बॅट्समन आउट.
यावेळेला पायावरती टाकलाय ऑन साइडला मात्र खेळलेत डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनून राहतील. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय संघर्ष प्रतिष्ठान चौकार. प्रयत्न होता श्रीकांत यादव यांचा आणि मात्र तिथे डायरेक्ट हिट करण्यामध्ये यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समॅन आउट. विचार करायला गेलो तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा पाहूयात 12 चेंडू 24 धावा पूर्ण करतील का. नवीन गोलंदाजी मार्क वरती जिल्लू तर स्ट्रायकिंग वरती आपण पाहू शकतोय रिंकेश आणि नवीन बॅटर गगन मिश्रा अशी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकणार आहोत. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय. पाहूयात कशा पद्धतीने हा खेळ होणार आहे. आता मात्र हात खोलावे लागतील थोडासा आक्रमण करावं लागेल. दरम्यान 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. चला टीम थोडं फास्ट खेळा. दरम्यान जिल्लू चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकातील हा पहिला चेंडू आपण पाहू शकणार आहोत. चला फास्ट खेळा. यावेळेला अतिशय वेगाने पायावरती टाकलेला चेंडू होता परंतु तिथे हा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती तब्बल 27 या धावसंख्येवरती. 11 चेंडू 24 धावांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. स्वराज्य 11 संघाला काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हारेल कोणता संघ या पुढील सामन्यामध्ये प्रवेश करेल पाहूयात. यावेळेला अतिशय वेगाने टाकला चेंडू होता. बॅटची लिडिंग आहे. चेंडू येतो फाईन लेग रिजन मध्ये. यष्टीरक्षक स्वतः चेंडूला फील्ड करण्यासाठी धावतायत आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकेरी धावीने धावसंख्या पुढे सरकली 28 धावसंख्येवरती. आता मात्र गगन मिश्रा याला मात्र इथे हात खोलावे लागतील. चेंडूला आकाशामध्ये गगनामध्ये फेकावे लागेल. पाहूयात कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. गगन मिश्रा यांच्याकडून जर 2 मोठे फटके आले तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा संघ आणि इथे कमबॅक करून द्यावा लागेल गगन मिश्रा यांना. क्षमता आहे ती क्षमता कुठे ना कुठे दर्शवावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये
एक धाव तर घेतली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु चेंडूने मात्र एलिव्हेशन घेतलं नाहीये. परिणामी चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करताना 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्या पाहू शकतोय 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वराज्य 11 या संघाच्या पाहायला मिळत आहेत. जिलू चांगली गोलंदाजी करताना या षटकामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि गगन मिश्रा यांची खेळी ते समाप्त होताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 5, बॅट्समन आउट. गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 विकेट देखील त्याने मिळवून दिली आहे. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. कमबॅक करावं लागेल स्वराज्य 11 संघाला. पाहूयात नवीन बॅटर राकेश गुप्ता यांना आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाले आहेत. पाहूयात राकेश कशा पद्धतीने बॅटिंग करतील. शरीरयष्टी तर खूप चांगली आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठमोठे फटके लगावे लागतील, चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल आणि आपल्या संघाला कुठे ना कुठे विजय मिळवून द्यावा लागेल. पाहूयात. यावेळेला फुलटॉस होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाही आहेत. चेंडूला पाठवलाय मिड विकेट रिबॅन मध्ये. 1 धाव तर मिळतीये. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे कंप्लीट करताना देखील पाहायला मिळत आहेत. राकेश गुप्ता. धावसंख्या आपण पाहू शकतोय 32 धावा. समीकरण अजूनही पाहायला गेलं तर 7 चेंडू 19 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक चांगली लढत आपल्यास पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाहीये. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला शफलून खेळायचा प्रयत्न, परंतु चांगलं बॅकअप करताना पाहायला मिळत आहेत. तिथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये मात्र पंच दर्शवत आहेत की 1 धाव मिळते. षटक क्रमांक 4 इथे समाप्त. धाव फलकावरती आपण पाहू शकतोय 5 गडी बाद 33. जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 धावांची गरज स्वराज्य 11 संघाला जिंकण्यासाठी. मॅच अजूनही देखील संपलेली नाहीये मित्रांनो. इथे जर चांगली बॅटिंग केली गेली स्वराज्य 11 संघाकडून तरी देखील ही मॅच जिंकू शकतो स्वराज्य 11. परंतु समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ पाहायला मिळतोय. संघर्ष प्रतिष्ठान सुरुवात चांगली झाली होती स्वराज्य 11 संघाकडून, परंतु झटपट विकेट गेल्या आणि परिणामी बॅटिंग करणारा संघ आपल्याला थोडासा बॅकफुटला देखील पाहायला मिळतोय. चला टीम मीटिंग करू नका, थोडं फास्ट खेळा. दरम्यान 6 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार हे मात्र हे 6 चेंडू डिसाइड करणार आहेत. पाहूयात. आनंद कदम. यस, आनंद कदम यांना मात्र पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना राकेश गुप्ता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. कशा पद्धतीने सामना करतील आनंद यांचा पाहूयात. यावेळेला स्टेपलावून खेळायचा प्रयत्न समोरच्या दिशेने तर उडवलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तिथे काय होत आहे. चेंडू जातोय 1 धाव सीमारेषेच्या बाहेर. आम्ही देखील अजूनही मॅच सोडली नाहीये हे सांगणारा ठोकलाय चौकार. 4 धावा. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा मात्र कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. पुढच्या ह्या अगोदरच्या चेंडूचं उत्तर देताना आनंद कदम यांना आपण पाहतोय. डॉट बॉल
समीकरण पाहूया. 4 चेंडू 14 धावांची गरज, 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूयात ते 2 मोठे फटके येतील का. दरम्यान यावेळेला स्टेपरवर खेळण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली जाते, टाळ्यांचा कडकडाट होतोय मैदानामध्ये, कारण की त्यांना देखील माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे आणि क्रुशल मॅच आहे. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. तीन 14चं समीकरण आहे. प्रयत्न केले तर नक्कीच मॅच जिंकू शकतो बॅटिंग करणारा संघ. यावेळेला मात्र लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. बॅट्समन आउट. नाही जमत बाबा, ते सांगू नको. एक मिनिट पाठवते बा. हा न्यू स्टार सुपर बॉयज विरुद्ध न्यू स्टार अशी ही नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. परंतु चांगली मॅच रंगली आहे. दोन्ही टीम खूप रंगतदार खेळ त्यांनी मात्र मैदानामध्ये दाखवला. परंतु हे क्रिकेट आहे, कोणत्या तरी एका संघाला हारावं लागतं, कोणत्या एका तरी संघाला जिंकावं लागतं, त्याचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे. दरम्यान मात्र शेवटच्या क्षणामध्ये गेलेली ही ओव्हरमध्ये गेलेला सामना आपण पाहिला. दरम्यान संघर्ष प्रतिष्ठान या संघाने मात्र ही मॅच जिंकली आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सुपर बॉयज विरुद्ध न्यू स्टार अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. न्यू स्टारने मॅच टॉस जिंकला ना, टॉस कोणी जिंकला होता? न्यू स्टार या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. लगेचच आपण ही मॅच सुरुवात